अहो नाही नाही तुम्ही बाहेर या. तुम्ही उतरा खाली, विहीर खोदा पुढं. अहो ते तुम्हाला नाही जमणार, त्याचा वेगळा टेक्निक आहे. उतरू नका हो, जा जा ओ. हुच्चप्पा फसावे हो देप्पा. हो हुच्चप्पा फसावे हो देप्पा. मराठी मराठी कन्नडिल्ले. हुच्चप्पा फसावे हो देप्पा. परत तेच. हे जा ना बाबा, मी आधी टेन्शन मध्ये आहे. या गावात कसं आलो माझं मलाच माहिती आहे. ते जर या लोकांच्या हातात लागलं तर आमच्या हातात काय लागणार? घंटा सापडलं. कुठे आहे? कुठे आहे? पाणी विहिरीला पाणी लागलं. पाहुणं, अहो तुमच्यामुळे हा चमत्कार घडलाय. हो, अहो विहिरीला पाणी लागलं. हा चमत्कार केवळ तुमच्यामुळे पाणी लागलं, तुमच्यामुळे फक्त. हे सापडलं. मी उगा टेन्शन घ्यायला. हुच्चप्पा फसावे हो देप्पा. ए अठिली, इकडे इकडे. तुला काय वाटलं ग? तू बोलते ते मला काय कळत नाही? मला येडा बोलते, मूर्ख बोलते. तुझ्या ना आता देईल ना अशी एकच दरवेळेला. अरे तसं ती काय नाही बोलली. मग काय नवीन बोलली? काय बोलली मला सांग, बघतोय अरे, तुला. काय ती बोलली की तू गावाचा देव आहेस. मन्या नाही तर नाही, हातच सापडला. आहा, आता आपलं प्रमोशन होणार. चल, चल, चल. काय 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 आहे वागळे साहेब? काय? हा? अहो म्हणजे तुम्ही साक्षात इथे हजर असताना क्राईम होतोय. अरे, हा? कोणता क्राईम? अहो तुमच्या नाकावर टिचून हा डान्स बार चालू आहे. अरे हा, अरे सरकारचा कायदा धाब्यावर बसून एक पोरगी कमी कपड्यात नाचते. अरे तुम्ही त्याला इन्स्पेक्टर म्हणवता, अरे पण तुम्हाला कोण भिकच घालत नाही. अरे तुम्हाला कोण इज्जतच देत नाही. अरे कुठे आहे ती पोरगी आणि कुठे आहे तो बारचा मालक? हवालदार गोपी साहेब बोलत आहेत. यस सर. शोधून काढा त्याला. पण साहेब काय उपयोग नाही. काय? हा बार साहेबांच्या मतदारसंघात येतो आणि त्यात इलेक्शन पण जवळ आली. बरोबर. मन्या थांब. अरे हट. या सुपारी भाईची सुपारी कोणी खाऊ शकत नाही. सुपारी तो सुद्धा हातातून निसटलो. अरे मन्या नाही तर नाही, निदान सुपारीला तर पकडायला हवं. चला सुपारी गेला, त्याला पकडायला हवं. मने आपण दिसतो. या लवकर पकडा त्याला. हा बघा हा साप बघा, हा सापच इथे साप झालाय. आणि हा कोण? गारुडी. अरे तू गारुडी तर मी दारुडी, नंबर 1चा दारुडी. अरे देवा, पण आता बातम्या कोण देणार? जाऊ दे, मीच देतो बातम्या. कुठे गेला कॅमेरा? शेवंता दिसतोय ना मी? दिसतोय. ए शेवंता, उठ आपल्या झेंडूला उठव, बारक्या झेंडूला उठव. त्याला सांग बाबा आलाय, बाबा टीव्हीवर दिसतोय बाबा. शेजाऱ्यांना पण सांग, सगळ्यांना सांग ओरडून बाबा दिसतोय टीव्हीवर म्हणून. बातम्या द्यायला आलोय ऍक्च्युली. नमस्कार. महत्वाची बातमी अशी आहे की मने इथे आलेलाच नाहीये, तो डायरेक्ट राजवाड्याकडे पळालाय. पण महत्वाचं म्हणजे मला एक प्रश्न पण विचारायचा हो सगळ्यांना, त्याचं उत्तर मला मिळत नाही हो. अहो मी प्यायलो नाही की मी हलतो, आणि प्यायलो की सरळ कसं होतो? हो मी काय म्हणतो, हा कॅमेरा चालू आहे ना, नाही तर माईक फेकून मारीना, लय बेकार माणूस आहे. हा बघा ए ओकड्या, ए गारुड्या उठ ना, ए गारुड्या ए उठ. हे बघा साप बघा. अरे आज वाढदिवस तुझा, नागपंचमी. उठ मेला उठ. जाऊ दे. जाता शेवटची एक कविताच ऐकवतो तुम्हाला. चोराला बघून कुत्र्याला सांगतो चाव चाव चाव. चोराला बघून कुत्र्याला सांगतो चाव चाव चाव. ते सगळं जाऊ दे, मन्या तू धाव मन्या धाव. आजच्या बातम्या संपल्या. नमस्कार. चला सर, लवकर चला. सर, सुपारी. सर सांभाळा. पण शिलाला एक तर सुपारी दे. सुपारी हा खजिना
हा वागळे सरकार जमा करेल म्हणून घेऊन पळत होतो. संपला. या शिलालेखात खजिना वगैरे काही नव्हता, फक्त इतिहास होता. याने फसवलं काय? तुला. आई शपथ, काय आई शपथ. काय रे चिन्या, ती बोलते ते खरं आहे? बरोबर बोलतेय ती. तुम्ही मला गावाकडे नीट आणावं म्हणून हे मी खोटं बोललो. म्हणजे मला आणि मग ती विहीर गावाकडे आलो तेव्हा मला कळलं तुम्ही खजिन्यासाठी काही करू शकता, म्हणून मी गावासाठी विहीर खणून घेतली. चिन्या चिन्या काय चाललंय काय? थांबवा सगळे, थांबा. कोण तुम्ही? मी गोप्या हवालदार, नवीन भरती. या राजवाड्यामध्ये फक्त आमची हुकमत चालते, पोलिसांची नाही. जर कोणी त्यातून येण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला फुटेल फुटेल फुटेल. आपण कोण? मी कोण आहे? पोलीस. पोलीस नाही, मी इन्स्पेक्टर वागळे. पण आता मी सस्पेंड झालोय. मी आता इन्स्पेक्टर नाहीये महाराज. आपण कोण? मी गोट्या भाईचा पंटर. आपण कोण? मी भाई सुपारी भाई, हा माझाच पंटर आहे. आपण कोण? चिनप्पा. आणि आपण? आणि आपण कोण? मी मन्या. कोण आहे रे तिकडे? राजवस्त्र आणा इकडे. मन्या. बकऱ्याला बळीला नेण्यापूर्वी असा सजवतात. महिपती तुम्हीच? तुम्हीच आमचे राजकुमार महिपती? तुम्ही मला ओळखलत? आपल्या आजोबांना ओळखलत? मन्या, हं? हाच खरा खजिना. आजोबा आजोबा राजकुमार. आठवला, सगळा आठवला. म्हणजे ओळखला. मी माझ्या आजोबांना ओळखला. हो. माझ्यासारखेच दिसत आहेत. राजकुमार, तुम्हाला आठवतही नसेल, तुम्ही त्यावेळेला 1 वर्षाचे होतात. आमच्या एकुलत्या एक मुलानं प्रेमविवाह केला. आम्ही त्यांच्यावर नाराज झालो आणि मग त्यांना आम्ही त्या राजसत्तेवरनं बेदखल केलं. तुमचा तो चेहरा आमच्या डोळ्यासमोर सतत राहिला. आम्ही तुम्हाला खूप खूप शोधलं, पण तुम्ही इंग्लंडला असल्याचं कळलं. आमची प्रकृती बरी नसल्या कारण त्या ठिकाणी येऊ शकलो नाही. मी आणि इंग्लंडला काहीतरी लोचे आहे. हे तैलचित्र आबासाहेबांचं, म्हणजेच आमच्या चिरंजीवांचं. तुमचा आणि त्यांचा चेहरा एकसारखाच दिसतो. आपण परत याल याची आम्हाला आस होती. ईश्वरानं आमची शेवटची इच्छा ऐकली. चला तयारी करा, ढोल ताशे मागवा. राजकुमार महिपतराव येण्याच्या उत्सवाचा दिवस साजरा करा. आम्ही बहुत खुश आहे. गावात सगळीकडे मिठाई वाटा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, धान्याची गोदामं पूर्णपणे मोकळी करा आणि आपल्या संपूर्ण राज्यभर तुम्ही आनंदी आनंद साजरा करा. आम्हाला खूप आनंद झालाय. आम्ही आनंदामध्ये नाचणार आहोत, गाणार आहोत. महाराज 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 महाराज. अरे अरे काय झालं? महाराज, आम्ही गरीब दानव मानव. अख्ख्या गावाला काहीतरी वाटलं, आम्हाला सुद्धा काहीतरी वाटलं ना महाराज. तेव्हा मी झोपेत होतो. मग जागे व्हा महाराज, आम्हाला पण काहीतरी वाटा ना. हो महाराज, पोट भरेल एवढं महिनाभर काहीतरी द्या ना महाराज. तुम्हाला वर्षभर जरी दिलं ना तरी तुमचं पोट भरणार नाही, एवढं मोठं आहे. ठीक आहे, तुम्ही आमचे प्रधान होणार. छे, होणार होणार होणार. पगार किती देणार? 30,000 30,000 40,000 40,000 50,000 महाराज, माझं पण काहीतरी करा ना. तुला किती सुपाऱ्या हव्यात?
तशा माझ्याकडे 2 आहेत ऑलरेडी. त्याच्या उपर तुम्हाला किती द्यायचे असेल तेवढ्या द्या. 6. 6 भाई 3 सर वाचतोय, काय वाचतोय फोन वाचतोय. फोन. हॅलो कमिशनर. मी नाहीये सांगा. अरे हट. हॅलो 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 सुपारी. भाई बायको शेख साहेब. अरे हा अरे इन्स्पेक्टर म्हणजे काय कटपुतले आहेत, हाताच्या बोटावर नाचवायला. माझ्या मागे लागतो काय रे अरब्या? 4,000 रुपये पगार देता, त्या पगारात कधी भागतं का कोणाचा? बरोबर आहे सर. मला ऑर्डर देतो, मला मर्डरची धमकी देतोस. अरे 4,000 रुपयात राबवता. अरे 24 तास ड्युटी करायला लावता. अरे घरी गेलो ना की बायको आम्हाला ओळखत सुद्धा नाही. हो सर. तू तुझ्या जिंदगीवर अरे लात मारतो, अशा नोकरीवर लात मारतो मी. आजपासून असल्या सुपाऱ्या घेणं बांध. हट. चाल सटाक. अरे फटाक. तुम्ही महाराज. नमस्कार. नमस्कार. आम्ही मंत्रालयाकडून आलो होतो. अच्छा, म्हणजे आम्ही महाराज होण्याची खबर मंत्रालयापर्यंत पोहोचली. महाराजांच्या निधनाची खबर आम्हाला कळाली. ऐकून खूप वाईट वाटलं. आम्हालाही झालं, पण जग काही थांबत नाही. महाराजांच्या इच्छेप्रमाणे आम्ही राज्यकारभार हाती घेतला. बोला, काय काम आहे? एखादं मंत्रीपद देण्याची योजना आहे काय मुख्यमंत्र्यांची? तसं नाही, आम्ही पुरातत्व विभागाकडून आलो आहोत. ते काय असतं? त्याद्वारे आम्ही ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवतो. बर, मग महाराजांचा सन्मान म्हणून त्यांना इथे सरकारतर्फे राहण्याची मुभा देण्यात आली होती. पण इथे एक भव्य म्युझियम उभारण्याची सरकारची योजना आहे. त्यामुळे ही मालमत्ता सरकारची आहे आणि याच्यावरती सरकारचाच हक्क आहे. तेव्हा काय? तेव्हा अंगावरची वस्त्रे काढावीत आणि हा राजवाडा सोडवा. काय? या ऑर्डर. अरे या काका या, बसा बसा बसा. ये जरा. काय नाही होणार. पाणी मार. केलंच नाही. काय नाही. सांग गोट्या, कुठली मारू? भाई जी पाहिजे ती मारा, पण भाई नेम व्यवस्थित मारा. ह्या गोट्याचा गेम करू नका. अरे तू सुपारी भाईचा नेम बघितला नाही रे, एकदम डायरेक्ट. शेवटी गोट्याचा गेम केला. ए डबा लपू नको, तुझ्यामुळे आमची नोकरी गेली. ए गपे, ए मला नोकरी करून सांगणाऱ्याला पकडून मारणार मी खावडा. कारण मी या एरियातला नंबर 1 बेवला. ए आणि मी नोकरी करत नाही, मी लोकांना नोकरीला लावतो. काय तू लोकांना नोकरी लावतो? ए आम्हाला लाव ना नोकरीला प्लीज. ए चल आता लावतो. बोल काय काय पाहिजे. ए आठवड्यातून 2 दिवस सुट्टी पाहिजे. ए 2 दिवस काय 3 दिवस मिळेल? 3 काय 4 दिवस दिली. चल घे. घेतल्या. महिन्याला पगार पाहिजे 20,000. ए 20,000 नाही 30,000 मिळेल. 30,000. अरे 30 काय 35 दिले. घे चल. घेतला.
जायला यायला महिन्याला गाडी पाहिजे. ए गाडी नाही, हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर लय चॅप्टर आहेस तू. हे घे दिलं, चल घे. थांब, पंखे जात नाही. बॉल, ए तू हे सर्व करू शकतो. करू शकतो. तुझ्या समोर साहेबांना फोन लावतो. फोन कुठे रे माझा? हवा इथे थांब. ए काय आमची बंकच करतो काय? हा बंकच करतो. बंकच बोलतो. सुरुवात कोणी केली? हो चप्पा फसावे हो रे अप्पा. ए हटेली, याचा अर्थ आता मला कळतोय. येडा रे येडा, फसला रे फसला, आहे ना? आयला. या सगळ्यातून आपल्याला काय कळला? काय कळला? की कष्ट केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळत नाही. बरोबर धावत्याच्या मागे पळू नये. बरोबर. थेंबे थेंबे तळे साचे. पाण्याचा आणि पैशाचा हंडा अचानक भरत नाही. चोरी करून मोठा होता येत नाही. चला, पण वीर खणल्यामुळे, लोकांसाठी काम केल्यामुळे जरा तरी आपण मोठा झालो ना. ते तर आहे. हे सगळा खरा असला तरी पुढे काय करायचा हा खरा प्रश्न आहे. आईला म्हणतात ना, कष्टाला नशिबाची साथ लागते. अरे बघता काय थोबाडाकडे, माझं नशीब बघा, खाना इकडे. ह्याच्यात काय लिहिलंय? खरा खरा वाचा. काय लिहिलंय? ह्याच्यात नक्की खजिना आहे. कुठे आहे? ते काय मला माहिती नाही. का? कारण हे जे लिहिलंय ना ते कन्नड भाषेत नाहीये. मग कुठल्या भाषेत आहे? बहुतेक चिनी भाषेत असेल. काय? म्हणजे आता हा खजिना शोधायला चीनला जायला लागणार? बहुतेक.